नमस्कार, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर येत आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी संदर्भात आता ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आणि महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी अधिकृतपणे ही माहिती देण्यात आलेली आहे। तर बघूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी संदर्भात शेवटची तारीख कधी जाहीर करण्यात आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग बघूया, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली आहे। तर बघा, हे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांचं हे फेसबुक पेज आहे आणि त्यावर त्यांनी अधिकृतपणे पोस्ट करून माहिती दिलेली आहे। तर बघा, यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली। दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून ladkibaheen.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध आहे। त्यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे। उर्वरित लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी आवाहन करते। तर बघा, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी अधिकृतपणे आपल्या फेसबुक पेजवर 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांनी ई-केवायसी पूर्ण करायची आहे असे त्यांनी आवाहन केलेले आहे। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।